नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण आहेत ना 7:30 वाजलेत आणि आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. होळी सण चालू आहे. माड आणला, होळी झाली, होम लागला आणि त्याच्यानंतर आता शिंपणं सुरू आहे. तर गावाकडे बरेच मित्रमंडळी आले बऱ्याच दिवसांनी आणि सर्व एकत्र आलोच आहोत. तर आज खास पार्टीचा प्लॅन झाला आहे, कारण एक वेळ अशी होती हे सर्वच मित्रमंडळी आम्ही एकत्र असायचो. आता फक्त सण उत्सव किंवा एखादं लग्न कार्य अशा वेळेसच आपण एकत्र असतो. तर आज खास पार्टीचा प्लॅन आहे. बिर्याणी किंवा आता चिकन रस्सा हे डिसाईड नाही आहे, मगाशीच प्लॅन झाला आहे. तर प्लॅनिंग ऑलरेडी झालं असेल, कारण मी घरी होतो. त्यांना बोललो आहे जे काय असेल तर आपण बघून घेऊ. तर आता जाऊया आणि नेमकं बघूया आजचा प्लॅन काय आहे. टायटलवरून तुम्हाला समजलं असेलच असं, पण चला सपाट पहिल्यांदा सपाटच आलेलं आहे आणि पहिलं तर लेवण घेऊया. पाणी घे. इकडे प्रियेश आहे, बऱ्याच दिवसाने. खूप दिवसांनी आमची पार्टी होते मित्रांनो. हां योगा नमस्कार. इकडे साहिल आहे. चला लेवण घेऊ. आणि संगमेश्वरला गेलेलं पब्लिक काय अजून आला नाही, ते कधी येतात काय माहिती. आणि या बाजूला इकडे रविराज. ते कापतो, थांब जरा आता. ते किती वेळ लागतो कापून टाक वरून, म्हणजे तो तांब्या होईल. बोला थोडं अजून. बस बस. चपटव आहे का? हां असं. तर कापून हात सांभाळा. झालं ना. लेवण एक नंबर रे. पांडू आहे अजून, माती भुसभुशीत असते ना, अजून चांगलं झालं असतं. याबद्दल इकडे भावा नमस्कार. नमस्कार. इकडे बटर हे आमचे गावचे सदस्य आहेत सध्या, करता. आणि इकडे कोण आहे? संदेश आहे इकडे. प्रमोद आहे, लाखन बारके आहे. बाकी काही मोठा आला नाही. आखी आमचा कूक आला नाही. येणार आहे का? पालखीला येणार आहे. 1-2 दिवसाची भेट होईल. इकडे सामान आणायला काय एवढा उशीर? त्यांचा शिमगा होता खाली शिमगा होता. माड आला होता. आम्ही आपली वाट बघून 9:30 वाजले. गाडी पुढे जाऊ देत नव्हते. होय, 9:30 वाजता पार्टीला सुरुवात होणार. आल्याला लगेच तांदूळ धुवून याच्यात टाकलाय आणि हे टाकलं तेजपत्ता वगैरे. चला पटापट तयारी करा. कांदेवाल्याने कांदे घ्या, टोमॅटो घ्या, मसाला घ्या, चिकन मॅरिनेट घ्या. चला खडे मसाले सगळे टाकून घेतले परत. हां चला, मटेरियल येता वाजले 9:30. तर पटापट आता तर इकडे चिकन मॅरिनेट करून घेतोय. सगळ्यातले 2-2 ठेव, नंतर टाकायला. हां तर इथे मटन मसाला, पनीर पण आहे काय रे? पनीर याचं सेपरेट आहे. याबद्दल आलं लसूण पेस्ट, चिकन मसाला आणि बिर्याणी मिक्स. हे बिर्याणी मिक्स दाखव जरा. ते मटन बिर्याणी मिक्सवाला पॉकेट टाके. मटन बिर्याणी मिक्स. हां मटन बिर्याणी मिक्स हा खास करून आपण वापरतो बऱ्याच वेळा. बस हे काय? अरे हळद टाकलीस का मसाला टाकलास? आलं लसूण पेस्ट एक ठेवशी ना फोडणीला. एवढी? अरे त्यात एवढंच आहे. होय बरोबर. हा बघा, इकडे जो मटन मिक्स मसाला असतो ना, तो असा असतो. हा म्हणजे तो सगळं लसूण बिसून वाटतं, सगळं मिक्स खोबरं बिबरं असतं सगळं. गावाकडे गोडा मसाला कसा असतो तशाच टाईपचा असतो. हे काय आहे? लक्ष्मी. किती तिकडे आहे? लक्ष्मी. घरात तिखट आण. काय करायचं आहे? कलर वास घे, वास. थोडंच आहे ना, एवढंच आहे बाकी. टाक सगळं. बस ना, तिकड आहे मेलास. मग ठीक आहे. निंबू मारू. निंबू आहे, दही आहे ना. मग 50 रुपयाचं दही आणलंय. मग काय तिकडे बाकी दही घे. मग आहे पेरास दही
हे किती मसाले 3 मसाले आणले ते 3 मसाले आणले तर किती चिकन आहे 3.5 किलो 4 किलो 4 किलो तर 4 किलोच्या हिशोबाने आणले मी मसाले ओके हां कारण ते पण अर्धा किलोचं असतं ते त्यात ना दही थोडंसं ठेवा त्यात ह्याच्यात टाका 2 डबे आहेत ना त्यात पण ठेव ग्रेव्हीत टाकायला मी याला दह्यानं तर हा टाक पूर्ण हा डबा पूर्ण टाक गोला कुठे गेला चिकन कसं मॅरिनेट झालं ना मग पुढची प्रोसेस करायला बरं पडेल अजून 2 पाकिट होती काय हे मसाल्याची कुठे आहेत ती सगळे टाकले जिरा पावडर आहे ना हा सगळं टाकलं कुठं आहेत केवढी केवढी टाकली अर्धी प्रकाश होतात दिसू दे काय काय राहिलंय काय टाकले ना सगळे सगळे टाकले ना कुठं आहेत त्या जिरा पावडर हां ते टाकले एवढी टाकलीस केवढी टाकली होती बस 10 झाली रुपयाची लई कमी होती त्यात पण नाही टाकायचे ना जाऊ दे जिरा पावडर नाही टाकलं जिरा पावडर राहिलाय लागणार नाही. तेच तर बोलतोय एकदा प्रकाश झोत टाका सगळ्यांवर जिरा पावडर हे काय खडा मसाला टाकण्यापेक्षा ना ह्या बऱ्या करून पावडर चांगला मिक्स होतात बस का ग्रेव्हीला वापरायला होती. आणि अजून नको ना दही दही आता ते आहे ना ते डायरेक्ट ह्याच्यात टाकायचं आहे. एक डबा आहे तो फोडणीला टाकतो direct. ओके ठेवून बघितलं पाण्या बसतो डॉक अरे येड्या, तो भात होईपर्यंत पाण्या मी ह्याच्यात ग्रेव्ही करून घेईन लगे चला या बाजूला चिकन मॅरिनेट झालंय एक 10 मिनिटं ठेवूया उशीर झालाय रात्रीचे वाजलेत किती माहिती आहे का 9:40 हे वेळ आहे आपण तशी एवढा उशीर नाही 9:40 ना 11 पर्यंत जेवण होईल आपलं रेडी रेडी होईल रे पण 12 मग तेवढं जेवूया 11ला जेवूया लगेच तर इकडे कांदे कापून घेतात पटापट चला पटापट पटापट होते सगळं हे कोथिंबीर आणली नाही काय आणली नाही भाजी आणली नाही आपण कोथिंबीरच्या वड्या करूया कोथिंबीरची वड्याच बनवायला लागणार असं वाटतं टोमॅटो नको कापू टोमॅटो नको कापू खायला असे असे कटिंग असे करून टाकणार स्टाईल मध्ये आम्हाला दाखवण्यासाठी लांब काप असे हा बरोबर आहे कांदे काय करतोय तो बघू झाला राय अबं राय झाला हा काय झाला थोडा पाहिजे थोडं पाहिजे 5 मिनिट ठेव आणि या बाजूला इकडे कौल फ्राय पण चालू झालाय हे पहिली बारी झाली तुमची नाही पहिलीच चालू आहे पहिलीच चालू आहे पहिली वारी आमच्याकडं सिनियर पर्सन मला आठवतंय है ना पांड्यान बनवलेली कुचांब्यात कॉल फ्राय अरे आठवते का रात्री 11 वाजता आठवते का नाही 11 वाजता कॉल फ्राय बनवलेलं रात्री ॲक्च्युली काय होतं कार्यक्रम होता काय नमन वगैरे होतं आणि आम्हाला काय नमन उभंच राही ना मग आम्ही कॉल फ्राय बनवलं कालीज आपल्याला ठेव 3 कोंबड्याचं कालीज आहे कौल इथंच होती कौल आहेत ना इथं 2 होती ऑलरेडी बाकीचं चिकन इकडे आता राईस झाला ना की मग चिकन बनवायला घेऊ नाही कांदा झाला की नाही कांदा पाहिजे एवढा पूर्ण हा लागणार आहे कांदा ओके मग ये जरा ह्याच्यावर पण जरा लक्ष द्या कोथिंबीर वडी वगैरे काहीतरी करून टाका खाली खाली ठेव खाली खाली थाली ठेव खाली हा गेला 4 दाणे जातील नाही जाणार रे तू नीट पकड चौकाचा पलिता पकडले हा सीर खाली ठेवा नाही आता सीर खाली ठेवा तू चालेल ठेवा आता ए खाणं बाजूला तू जरा पाणी जाऊ दे मयूर माझ्यासारखं होईल कोण आहे शिबे आहे होय शिबिया भाजला होता तो बोललं पाणी होत आमच्या इथं डायरेक्ट पायच टाकला निकडे पाणी घेऊन आता पाणी अरे पलिता घेऊन पलिता चला ये होत चल
इकडे या तुम्ही. राईस झालाय चांगला. किती वाला आणला 120 वाला? 140 रुपये वाला? टाक तू. त्याच्याकडे 120 वाला चांगलं नव्हतं. नाही काय सावकाश आहे, सावकाश. होय माती उडेल. खाली गेला राईस. 2 जणांचा खाली पडला. नाही जाणार मला माहिती. नाही आता हलवली ना तेव्हा रे. असं केलं त्यावर. असं केलं तेव्हा. मसाला आहे ना इथला आहे ना. दम देऊ ना त्यात. मस्त होय. कॉल फ्राय होत आहे की नाही? हा अच्छा हे नवीन नाही, इकडं पण करायचं तिकडं पण करायचं. इकडे कॉल फ्रायचं नवीन आयटम म्हणतोय काहीतरी. कलेजी काढली सगळी. कलेजी आहेत ना फुटतात, त्यामुळे इकडे जरा नवीन जुगाड चालू आहे. हा बघा इथून जरासा शेक देऊन त्याला ह्याच्यावरती टाकलंय निखाऱ्यावरती. निखाऱ्यावरती होती चांगली होती. इकडेच इस्तू लागते काय कुठे हे टॉर्च दाखव रे. हां वा मस्त. कलेजी लवकर होणार आहे, बाकी कौल फ्राय होत आहे आता हळूहळू. हे बघा इकडे कौल फ्राय होत आहे. आता फोडणीची तयारी चालू करतील तोपर्यंत. कलेजी टेस्ट करून झाले, बाकी पीस आहेत. ऑइल ओके. पिशवी होती हां कॉल फ्राय करतात म्हणून बाटली काढून ठेवलेली आहे. बरं ठीक आहे. चला पटापट फोडणी देऊया मस्त. होळीतली खास आपली बिर्याणी पार्टी. प्रमुख पाहुणा बघ. हा प्रमुख पाहुणा पांडूचा पांडू. बोलले साहिल बने. हे तो नाव काय? नाव काय? पाहिजे ना स्वरांश. हे काय टाकलेलं तेल बस झालं ते हा इकडे लागल वापर तू. बिंदास वापर. स्वरांश. एवढे बस पांडू खतरनाक रे. हाता भाई साहब लागली मारण्याची त्याला कंट्रोल येत नाही. भाई साहब 10 वाजले 10 वाजले. पांडून 2 तास. मी नाही उद्या उपवास. कांदाच आहे. नाही झाला तयार तो बघ. नाही थांब एक राऊंड होते. तडतडा लागलाय. कांदा पहिला कांदा टाकून घेऊ. कांदा कसा एकदम मऊ झाला पाहिजे, लालसर एकदम. सिद्धू बनवतो ना तेव्हा कांद्याचं मेन महत्त्व असतं. बराच वेळ कांदा ठेवतो एकदम लाल होईपर्यंत. नाही कांदाच घेऊन असतो ना. हां तो त्याच्यात तेल काय मुरलं पाहिजे ना, मग कशी चव चांगली लागते. स्वरांश काय रे मस्ती करतायत. हां बटर मित्र भेटला आहे त्याला. ऍक्च्युली तुझी बारकी पोरा जास्त कोण आहेत नाही ना, हां त्यामुळे तो जरा मोठ्या पोरांचे झाला आहे. कांदा दिसले एवढा, पण एकदम मऊ झाला ना की चांगला होईल. हे हात होईल बारीक. तो हलवून घे एकदा. जाडं मीठ आहे काय घराकडचं? मीठ ओके घरातलं मीठ. मीठाला टेस्ट असते ना, हो हो त्याच्यामुळे जाडं मीठ. घरातलं मीठ आहे. ती पिशवी काढायची ना कसली तरी काय ती पॉकेट आहे ते. काय माहिती काय जास्त न टाकी त्यात पण टाकलेलं आहे. आणि हां. मसाल्यात पण मीठ असतं. मॅरिनेट करायला टाकलायस? हा मॅरिनेट काढताना टाकलंय मीठ, जास्त नाही टाकत. ओके लागलं तर घेता येतं, नंतर घेता झालं येईल. पाहिजे. फार नाही झालं पाहिजे. बरोबर. कांदा एकदम मऊ करून घ्यायचा मस्त. एकदम त्याचं असं पाणी पाणी झालं पाहिजे. असं चेतला गेला पाहिजे असं. कौल फ्राय प्लस बिर्याणी अशी खास ही होळीतली आपली पार्टी. आणि चूल 2 पेटवलेले खास करून. एवढे जण दिसले. खूप खूप म्हणजे मला वाटतं 1 वर्ष झालं असेल. गेल्या वर्षी होळीमध्येच मला वाटतं पार्टी झाली होती अशी मोठी जंगी. त्याच्यानंतर आता आपण वागदऱ्यावर कधी गेली होती? नाही वाघबेलावर पण मध्ये केली होती ना कधी. एक होळी एप्रिलला वगैरे आसपास होळीच्या आसपासच केली होती. तेव्हा आसपासच होते. आता मे मध्येच करू. मे मध्ये आता लग्न आहेत ना, लग्न आहेत तेव्हा करू.
इकडे बघताय मस्त कांदा आता लालसर झालाय. मयूर आता आता स्पेशल कुक. अरे काय करताय? अरे हे काय करताय तुम्ही? पण काय करताय काय? तेल टाकताय मग पीस टाकताय आग पेटते. टाकता. हा इकडे कसं आहे सिद्धूचं रस स्पेशल असतं टोमॅटो टाकणं डायरेक्ट. असं सिद्धू टाकण्याचं कारण काय रे? नाही ना मस्त त्यात घोल मिल होतात. अच्छा मिक्स चांगले होतात ते. मिक्स मस्त होतं. हे टोमॅटो टाकण्याची पद्धत आहे एक वेगळी सिद्धूची खास. आणि आमचा कुक म्हणजे माहिती आहे का स्पेशल आहे. नॉनव्हेज खात नाही पण आमच्यासाठी नॉनव्हेज बनवतो. असा कुक तुमच्याकडे आहे काय? बटर बटर दूर झाला रे. पहिलं खा दूर आपल्याकडे नाही आहे यांच्याकडे जास्त आहे. किती टाकले? 5 टाकले. बस होतील. हा बस. पण टोमॅटो नाव ना तिखट टाकलंय भरपूर. ओके बघ ना तू एकदम परफेक्ट झाला. कुठं काय दिसतो कुठं काय? पांडू इकडे मेहनत घेतोय कौल फ्रायची. कौल फ्रायची चव काय तुम्हाला सांगताच आली नाही कारण असं येतंय असं संपतंय. कौल फ्राय मसाला आहे ना रे. हा ते काय पीस तर कसं झालं तर सांगताच येत नाही. लजीज एकदम ना. चला आता टोमॅटो पण टाकले. टोमॅटो चांगले मॅरिनेट करून घेऊ. थोडं झाकण ठेव थोडा वेळ. झाकण ठेव रे नरम होते. लगेच होईल नरम. कांदा आणि टोमॅटो अशा प्रकारे नरम झाला पाहिजे. दिसतंय का? चला इकडे मस्त आता कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झालाय. मसाले टाकायला सुरुवात केले. बाकीने दाखवती तिखट मसाला वगैरे टाकला. हा तिखट मसाला वगैरे त्याच्यात टाकलाय ना. ओके बरं. सुहाना वगैरे आम्ही टाकलेली आहे. सुहाना चिकन बिर्याणी मिक्स 2 ह्याच्यात ऑलरेडी आपण ह्याच्यात टाकलेत मॅरिनेशन मध्ये. आणि आता टाकतोय दाखवलंय. सगळं टाकते. हा एवढं नाही हे असतं मोठं अर्धा वापरला. ह्याच्यात भरपूर असेल. मोठं खाल्ला गेलं. अजून काय राहिलं का त्याच्यात? पेस्ट राहिले ना. तिकडे आहे त्याच्यात. लागणार आहे पाणी काय केलं? बस. मिरची पावडर. अरे कौलपाय झालं की नाही? संपलं. मला तर एकच पीस भेटला. मला पण एक होय होती. खाल्ला ना कोणी? एक पीस. ॲक्च्युली कौलफ्राय आम्ही कमी केलं कारण बिर्याणीमध्ये चिकन वापरायचं होतं. एक ग्रेव्ही काढून ठेवाल ना थोडी. हां टोप घ्या आपला. व्हेज वाल्यांसाठी थोडी ग्रेव्ही बाजूला. पनीर ग्रेव्ही. टोप घ्या आपला. पनीर ग्रेव्ही खास. ते आपल्या घरी बनवलेली तशीच काय? हा सेम ना. काही फरक नाही. आपल्या घरी बनवलेली मस्त आलेली पण. पाणी इकडे काढतायत खातायत काय चाललंय काय तुमचं? आता इकडे ही ग्रेव्ही कशी व्हेज आहे ना त्याच्यामध्ये पनीर बनवायचं आहे. म्हणजे आमच्याकडे ज्या रेसिपी असतात त्या इंटरेस्टिंग असतात एकदम. ह्याच्यामध्ये काय करणार आता? ह्याच्यामध्ये आता पनीर टाकणार. पनीर डायरेक्ट. हा डायरेक्ट पनीर आणि वरून राईस आणि मग ते हे ठेवायचं निमरशी. ओके ते चिकन घे सावकाश टाक. उडेल. त्याच्यामध्ये पाणी टाक थोडस. टाक आणि ते हलव चांगलं. हा पनीर कट कर ना. सूर्य आहे ना कट कर थोडं. ग्रेव्ही मस्त आली. हा छान एकदम ग्रेव्ही झाले. तर हे जरा शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर राईसचा थर टाकायचं ना. हा डायरेक्ट टाकणार की ग्रेव्ही थर करणार आहे? हा थर ना डायरेक्ट करूया ना. थर लावलेच थोडं हे नाही होत काय. थोडंसं पाणी. हा ते मसाला राहिला होता ना मॅरिनेट केलेला मसाला. हे त्याच्यावर ठेवूया जरा वाफेवर. राईस टाकला की बिर्याणी झाली. 10 वाजून 43 मिनिटं झालेत. म्हणजे बिर्याणी हो 11 सव्वा 11 पर्यंत होईल बिर्याणी आपली.
ठीक आहे, पाऊण तास जेवायला मिळणार आहे. उद्या कसे बऱ्याच जणांचे उपवास आहेत, काही जणांचे नाही आहेत पण काही जणांचे आहेत. थोडंसं पाणी टाकून घेऊया. हां, झाकण बांधून ठेवशील ना? झाकण मारून ठेवू. कडक. सगळं लागलेस ना. हां, शबाश. इकडे पनीर बिर्याणी आणि या बाजूला चिकन बिर्याणी. ग्रेव्ही सेम, फक्त इकडे चिकन ॲड झालं, तिकडे पनीर ॲड झालं. झाकण मारून ठेवशील ना आता? आता झाकण मारून ठेवतो. ओके. चिकन झालं सिद्धू? हो हे बघा, हे झाले मस्त असं. चिकन मस्त झालंय. आता राईस पण आणली नाही याने. टाकूया चला. हा उरलेत तर उरलेत म्हणजे राईस पण मस्त आलाय सुटसुटीत. हा, सावकाश. ते असं नाही जाणार, ते खडवायला लागेल. हातान घे. हात मार त्यावर. त्याच्यावर कशाला घ्यायला हवंय? 10 मिनिटात बिर्याणी होईल. तुम्ही कांदा टोमॅटो कापला काय? झालंय फक्त बसायची देरी आहे. होय ना. भावाची असते कोथिंबीर. वरती लेप मार कोथिंबीरचा. नको. बस झाला. हा, बस झाली कोथिंबीर. हे काय नवीन आयटम? अच्छा, ते हे पनीर बिर्याणी खास दोघांची आहे. बेस्ट पलिता. हे झाकण देवा. दम लागायला बिर्याणी इकडे दम मारायला ठेवले. आता दम लागला मस्त की मग 10 मिनिटात होईल ना सिद्धू? 10-15 मिनिटं बस. 10-15 मिनिटामध्ये बिर्याणी तयार होईल. तिकडे पनीर बिर्याणी पण आहे. पनीर बिर्याणी थोडीशी ट्राय करूया आपण. चला जेवूया थोड्या वेळात. गावाकडे मंडळी अशी जेव्हा पार्टी होते ना, तेव्हा जेवणाची मजा काय ना वेगळीच आहे. कारण पूर्ण अंधार बघताय, बाजूला पूर्ण अंधार आहे. फक्त इकडे एक चार्जिंगचा बल्ब आहे. आणि जी काय बिर्याणी झाली आहे, मगाशी आम्ही कौल फ्राय वगैरे सर्वांनी खाल्लं आहे. आणि आता इकडे बिर्याणीची मजा घ्यायची आहे. जंगलामध्ये काही जेवण करा, खूप खास होतं. मसाले सर्व असतात, त्यामुळं जी जेवणाची चव असते ना ती थोडी वेगळीच असते. तिकडे बिर्याणीचा टोप आहे, तो आता उतरत आहेत. खास बिर्याणी. साईड द्या. बिर्याणी मस्त तयार झाली बघा. एक 15 मिनिट आपण ठेवलेली. इकडे पंगत बघा अशी बसले मस्त एकदम. शिब्या मजा येते ना? मला सांग, गावाला मजा येते की मुंबईला? गावाला जास्त मजा येते ना? दोन 3 पीस जाऊ दे सगळ्यांना. हा बस. इकडे संदेश आहे, इकडे जयेंद्र. प्रियेशने सगळं मनावर घेतलंय जेवण वाढायचं. पहिल्यापासून त्याच तसं शेड्यूल असतं तसं म्हणायला गेलं तर. कांदा कोणाकडे आहे? कांदा ऑलरेडी पोचला आहे. अरे डिश मध्ये सुरज कांदा पोचला आहे. हा मग सर्वांना पोचला आहे कांदा टोमॅटो. भानशरू कुठे आहे? भानशरू हा भांडे ते भानशेवर आहे बघ. भानशेवर घे, हे तुला बरं पडेल. हा पिकू अजून चिकनचा पीस नाही. ए चिकन दे याच्याकडे. हा बस. मग ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, हे जे सगळे मित्रमंडळी आहेत ना, हे सगळे आपले लॉकडाऊनमध्ये आम्ही भरपूर मजा केली. लॉकडाऊन तर असं 2023 असं वर्ष आलं की सगळेजण कॉलेज केले आणि मुंबईला गेले. त्यानंतर ह्यातला एकही इथे नाही आहे. फक्त जर बटर सोडला त्याच्यानंतर कोणीच इथे नाही आहे. सगळ्यांना फक्त आपल्याला होळी किंवा गणपतीमध्ये एकत्र मिळतात. तर आज होळी सणानिमित्त इकडे पार्टी सुरू आहे. इकडे ज्ञानदेव इकडे ज्ञानदेव आहे आणि इकडे पिकू आहे का? हा मग बाई येणार मग. तर इकडे हे नॉनव्हेज बिर्याणी सुरू आहे. आणि खास आमचा जो कुक आहे त्या कुकने इकडे बनवले पनीर बिर्याणी खास. नवीन स्टाईल ना आपल्या घरामध्ये एकदा झाले, पण मस्त झालेली.
तशाच प्रकारे इकडे काहीतरी बिर्याणी बनले, पनीर बिर्याणी. दोघं आहेत इकडे, पॅकिंग बिकिंग केलेलं आहे संख्या आहे आणि इकडे सिद्धू व्हेजवाले आहे. दोघं जण व्हेजवाले आहे. हा फ्लेवर मस्त आलाय रे. स्मेल लय भारी येतोय. हा तुमचा तो हा लय आहे लेअर, राईसचा लेअर भरपूर आहे. काय बोललो का आम्ही काय परत घेऊ शकत नाही ना त्यातला, म्हणजे जास्त घेतला राईस पण भरपूर आमचा राईस तुम्ही घेऊ शकता. हा आम्ही घेऊ शकतो, तुम्ही आमचा राईस नाही घेऊ शकत. माझ्या वेळेस संकेत आपल्या कलमस्ते आणि उमरेच्या होममध्ये 7 बोलतात ना, ती 7 त्याने दिलेली. लास्ट टाइमला बंटी होता, ह्यावेळेस संकेत आहे. व्हिडिओ बघितले असेल तुम्ही, पण आता पार्टीची व्हिडिओ बघा. खुलतच आहे माझ्या मुखी निंदा नसावी, असेल तरी ती बंगोणी जावी, असेन मी तो मी तुझला देवा, जा मला विसरणा पडावा, हे सांभाळून या ज्ञानाला, अरे असं कसं पनीर कुठे आहे? पनीर आलं की नाही? इकडे पनीरवाले आहेत दोघं जण, खास एन्जॉय करा. मी पण जेवायला जातो आता. इकडे अजून पण प्रियेश वाढतोय. आलं का? सगळ्यांना मिळालं? सगळ्यांचं इकडे जेवण वाढून झालंय. खास करून जेवण कसं आहे भाई? आपला कुक कोण? सिद्धू. इकडे सिद्धू कुक खास. काय व्हेज पण बनवलंय आणि नॉनव्हेज पण बनवलंय. कमी झाली, ए पनीर मागू नका, पनीर कमी आहे, दोघांसाठीच आहे खास. ग्रेव्ही कमी झाली आमची लय. चला जेवण घेऊया मस्त छान अशी चिकन बिर्याणी. आणि बऱ्याच दिवसानंतर अशी ही चिकन बिर्याणी बनते. चला मंडळी, रात्रीचे साधारण 12:30 वाजलेत आणि पार्टी करून आता घरी आलो आहे. बऱ्याच दिवसानंतर सर्व मित्रमंडळी एकत्रच होती, तर मजा आली. आणि गावाकडे अशी रात्रीची जेव्हा पार्टी होती ना, तेव्हा धमालच येते. कारण रात्रीचं क्लायमेट प्लस मित्रासोबतच्या गप्पा गोष्टी आणि सर्वजण एकत्र येतो तेव्हा जास्तच धमाल असते. तर आज खास बिर्याणी प्लस कॉल फ्राय असा बेस झालेला. तर मजा आली मंडळी. आणि आता सर्वजण घरी आलो आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.